लय थोडंसं वाचलो आज विहिरीत पडता पडता पुरा आज गेम ओव्हर होता आज माझ्या. बरोबर इथून 1 वर्ष पहिले ना आमची विहीर खाणं चालू केली होती. हे पोकलँड बी किती मोठी आहे की पोकलँडली बी पण तरी बी त्रास होऊन राहिला होता विहीर खांदा खांदा. हे पोकलँडच 2-4 वेळा बंद पडली होती जमाबीन, पण इले पोकलँड काऊन म्हणते रे बापन. कसं वाटतं ना पोकलँड नाव पोकलँड. बरं ते काही असो, आमची विहीर खाणून झाल्याच्या नंतर ना मस्त तिले बांधकाम करून घेतलं ना. आमच्या इकडे ना काळ्या कलरची माती आहे, त्याच्याने ते थोडी नरम माती आहे. हे मातीनं कधी ढसळ याची काही गॅरंटी नाही, म्हणून आम्हाला अर्जंटमध्ये पहिले सगळ्यात बांधकाम करून घ्यायचं काम पडलं बाई. बरं बांधकाम झालं आमचं 1 नंबर खतरनाक. आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं ना, त्या विहिरीच्या काठानं ना ते सगळी जी उरलेली माती होती ते माती लावून टाकली. आता इथं जर कोणी बी चढायला गेलं ना डायरेक्ट भाई अंदर पडायची भीती लई राहते. त्या दिवशी असंच झालं, मी वावरात गेलो आणि मग विहिरीचं पाणी पाहासाठी आतमध्ये पाहिलं तर डायरेक्ट माझ्या तोलच गेला भाई आतमध्ये. पण बरं झालं मी सांभाळलो कसं तरी. घरी गेलो पहिले टिकास घेऊन आलो या मायाबीन. म्हटलं हे आजूबाजूची जितकी माती लावलेली आहे सगळी खांदून टाकतो फेकून देतो म्हटलं एका साईडला धुऱ्यावर. संध्याकाळ होऊन राहिली होती तरी म्हटलं पहिले आपल्याला जाऊन माती खांदा लागते. इथं आलो पहिले झप माती खांदून घेतली याच्या आजूबाजूची जितकी